माजी नगरसेवक नागेश गायकवाड व किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 22 रामवाडी पोगुलमळा येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर अंतर्गत 15,50,103 रुपये खर्चित रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 22 मधील रामवाडी पोगुलमळा इथं करण्यात आला। या प्रसंगी नागेश अनिस जाधव, दशरथ गायकवाड, आकाश जाधव, अनिल सरवदे, जावेद शेख, श्रीकांत पाटील, तौफिक शेख, रेशव गायकवाड, अब्बास बागवान, आयुष प्रथमेश गायकवाड, शकील चौधरी, जावेद चौधरी, पुष्पा जाधव, कोमल जाधव, मंगल रुपनर, रेणुका गायकवाड, नबी मकानदार, मुन्नी सय्यद, श्रीदेवी वाघमारे, सरस्वती बनसोडे, आयुषा खान, मनीषा गायकवाड, अनिता शिंदे, लक्ष्मी बनसोडे, राबिया शेख, शांताबाई शिंगे आदींची उपस्थिती होती। राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, या दोहोंच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत नगरोत्थान सुवर्ण जयंती योजना या अंतर्गत पोगुलमळ्यामध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी रस्त्याचं काम प्रलंबित होतं। मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या संदर्भात वारंवार त्यांची तक्रार अडचण सांगत होते। आज प्रत्यक्ष रूपात या रस्त्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं 15,50,000 रुपयाची तरतूद या रस्त्यासाठी केलेली आहे आणि या रस्त्याचा आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी शुभारंभ करण्यात येत आहे। आणि या भागातील सर्व जे मायबाप जनता आहे ते सातत्यानं माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आमच्या दोघांच्याही परिवारावर सातत्यानं इथल्या भागातील सर्व नागरिकांचं प्रेम आणि आशीर्वाद हे राहिलेलं आहे आणि पुढील काळात देखील आम्हाला आमच्या कामासाठी या सर्व नागरिक जनतेचं पाठबळ आम्हाला अशाच पद्धतीनं मागच्या पद्धतीनंच राहील अशी आशा व्यक्त करतो आणि प्रत्येक स्वरूपात या कामाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो।